Hello there. So in the last session, we were talking about this, how, according to CRY, how health, nutrition, maternal health, girl-child related problems are there, which we can categorize problems for women as well as children in India. And what education related we are talking about is, one in four children of a school going age is out of school in our country. That means 25% children are not going to school. And now we have got new concept, right? आपल्याकडे एक नवीन कन्सेप्ट मिळाली आपल्याला. त्या कन्सेप्टचं नाव आहे, इफ यू रिमेंबर दॅट, ती कन्सेप्ट आहे नोवेअर चिल्ड्रन. ते शाळेतही जात नाहीयेत आणि ते कामालाही जात नाहीयेत. ओके. 99 मिलियन चिल्ड्रन इन टोटल हॅव ड्रॉप्ड आउट ऑफ अ स्कूल. म्हणजे आपल्या सेन्सस प्रमाणे 99 मिलियन मुलं शाळा सोडली आहे त्यांनी. ओके, विच इज अ ह्यूज नंबर. आउट ऑफ एव्हरी 100 चिल्ड्रन ओनली 32 चिल्ड्रन फिनिश देअर स्कूल एज्युकेशन एज अप्रोप्रिएटली. 100 मुलांपैकी फक्त 32 लोक एज प्रमाणे त्यांचं शिक्षण पूर्ण करतात. हा डाईसचा रिपोर्ट आहे. डाईस हे आपल्या देशातलं प्रत्येक जिल्हा वाईज, गाव वाईज सगळा डेटा कलेक्ट करतं. शाळेबद्दल जास्त, म्हणजे एज्युकेशन सेक्टर्स बद्दल जास्त. देन ओनली 2% ऑफ द स्कूल्स ऑफर कम्प्लीट स्कूल एज्युकेशन फ्रॉम क्लास 1 टू क्लास 12. सो भारतात फक्त अशा 2% शाळा आहेत ज्या तुम्हाला पहिलीपासून 12वी पर्यंत शिक्षण देऊ शकतात, सो दॅट तुम्हाला एका शाळेत पूर्ण शिक्षण मिळू शकतं. सो दॅट इज अगेन व्हेरी डिस्टर्बिंग फॅक्ट. कारण जर शाळा बदलायची वेळ आली तर खूपदा असं होतं की तिचं बदलून टाकलं जातं, शाळा बंद केली जाते मुलीची, आणि मग मुलींना शाळा सोडायला लागते. There is this National Commission for Protection of Child Rights. The National Commission for Protection of Child Rights, that is NCPCR, was set up in March 2007 under the Commission of Protection of Child Rights, CPCR Act 2005. So Commission of Protection of Child Rights या ऍक्ट अंडर हे नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट NCPCR सेट करण्यात आलं मार्च 2007 मध्ये. दिस ऍक्ट an act of a parliament डिसेंबर 2005 च्या अकॉर्डिंगली पास झालेला. NCPCR ही स्टॅच्युटरी बॉडी आहे जी या ऍक्ट अंडर फॉर्म झालेली आहे. आणि त्याच्यात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल जे आहेत ते मिनिस्ट्री ऑफ विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, दॅट इज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, कॅरी करते. म्हणजे ज्याला आपण महिला आणि बालकल्याण, ओके, मंत्रालय याच्याकडून या कमिशनचं काम केलं जातं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम. The Commission's mandate to ensure that all laws, policies, programs, and administrative mechanisms are in consonance with the child rights perspective as enshrined in the Constitution of India and also UN Convention on the Rights of a Child. हे UN कन्व्हेन्शन अख्ख्या जगातल्या लोकांना सांगतं की कोणत्या प्रकारे चिल्ड्रनना त्यांचे राईट आहेत ते कसे असले पाहिजेत, आणि त्यांनी दिलेल्या गाईडलाईन्स प्रमाणे आणि आपण केलेल्या वेगवेगळ्या लॉज प्रमाणे हे काम चालतं. ओके. Then secondly, the child is defined as a person from the 0 to 18 age group. So जेव्हा चाइल्ड असा आपण कुठेही शब्द वापरतोय त्याची डेफिनेशन काय आहे, तो 0 to 18 इयर्स एज ग्रुप मध्ये असला पाहिजे. तुमच्या लक्षात येतं, इथे MCQ येऊ शकतो असा. सो ओव्हरऑल जर या प्रकारच्या तुम्ही सगळ्याच प्रकारच्या या कमिशन्स बघितल्यात, ते वेगवेगळ्या स्टेट, डिस्ट्रिक्ट, ब्लॉक लेव्हलवरती काम करतात, वेगवेगळ्या प्रोग्रामसाठी, नॅशनल प्रोग्रामसाठी. वेगवेगळ्या ज्या पॉलिसीज असतात, स्कीम्स असतात, त्याचं इम्प्लिमेंटेशन होत आहे का, ते जर त्याचं डीपर पेनिट्रेशन, म्हणजे छोट्यातल्या छोट्या हाऊस होल्ड पर्यंत ते कसं काय पोचू शकतं, आणि जर समजा पोचत नसेल, त्याला काही तक्रार असेल तर ती कशा प्रकारे रिझॉल्व्ह करता येईल, या सगळ्या गोष्टींचा विचार या प्रकारच्या कमिशन्स मध्ये केला जातो आणि त्या प्रकारे काम केलं जातं. सो ओव्हरऑल जर असं म्हटलं तर एखाद्या स्टेटसाठी, म्हणजे एखाद्या राज्यासाठी, त्यातल्या सरकारसाठी अत्यंत महत्वाची असणारी ही कमिशन्स असतात. ती गायडन्स सिस्टीम असतात लोकल गव्हर्नन्स सिस्टीमसाठी. डिसेंट्रलाइज्ड लोकल बॉडी ज्या असतात त्यांना त्यांचे काय कामं आहेत आणि त्यांनी ती कशी प्रकारे पूर्ण केली पाहिजे याचंही, म्हणजे
एखाद्या आता चाइल्ड रिलेटेड असेल तर चाइल्ड रिलेटेड कामांसाठी, जर समजा विमेन रिलेटेड असेल तर विमेन रिलेटेड कामांसाठी, अशा प्रकारे ही कमिशन्स मदत करतात, सो दॅट ओव्हरऑल ऑन द सिटिझनरी लेवल आणि सोशल किंवा कम्युनिटी लेव्हलवरती चिल्ड्रन आणि विमेन यांचं वेलबिंग वाढेल. आणि ओव्हरऑल जी आपण आधीची पण कमिशन बघितली होती, SC ST कमिशन्स, त्यातही अशाच प्रकारे काम केलं जातं. सो यू कॅन सी, मी शक्य झालं तेवढे क्वेश्चन या पेजमध्ये ठेवायचा प्रयत्न केलाय की डेफिनेशन और एक्सप्लेन म्हणजे नोट्ससाठी येऊ शकतात जी टर्म्स तशा, आणि जे मोठे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला ऑलरेडी या नोट्समध्ये दिले, ते मी तुमच्या बरोबर शेअर करीनच. सो आज आपण इथे दुसरं युनिट पूर्ण करतोय मित्रांनो. सो होपफुली आत्तापर्यंत मी तुम्हाला 2 युनिट शिकवले, बरोबर. यात तुम्हाला काही अडचण आहे का, तुम्हाला काही समजत नाहीये का? पण मला पटपट उत्तर द्या म्हणजे मी तुम्हाला मोकळं करू शकेन लगेच. सांगा बरं. मॅम ऍक्ट रिमेंबर करायचं कसं पटप? बरोबर, खूप चांगला प्रश्न. आदित्य मगाशी म्हटलं असं की आतापर्यंत आपण मी तुम्हाला ऑलरेडी नोट्स ह्याची पाठवणार आहे, गेल्या वेळची पाठवली, बरोबर, PDF. त्यातले सगळे ऍक्ट ना आधी ऍटलीस्ट लिस्ट आउट करा. एक लिस्ट काढून घ्या, मेक अ लिस्ट. उसके बाद क्या करो, आप ना जस्ट 1 डे एट अ टाइम, मतलब आज पढ़ा तो कल नहीं पढ़ना है, परसों पढ़ना है. व्हाट यू कैन डू 1 बाय 1, आप वो पढ़ सकते हो पूरा का पूरा लिस्ट और छोड़ दो. दूसरे दिन बाद मतलब एक दिन पढ़ना है, दूसरे दिन नहीं, तीसरे दिन पढ़ना है, चौथे दिन नहीं. ऐसा अगर आप लाइक फॉर अ मंथ करोगे, आई थिंक यू विल गेट अ हैंग ऑफ इट. यू कैन ट्राई इट, इट्स नॉट वेरी हार्ड टू डू, राइट. एक लिस्ट बनानी है और सिर्फ वो 5 मिनट लगेगा पूरी लिस्ट पढ़ने को. यू कैन ट्राई इट. ओके मैम. ओके. दूसरी चीज ऐसी थी कि आपको जो प्रोजेक्ट बनाना है उसके लिए मुझे आपको बताना है कि क्या क्या करना है. सो इज इट ओके कि हम कल उसके बारे में लेक्चर ले और फिर से मंडे से हम हमारा पूरा नॉर्मल सिलेबस शुरू करें? इज दैट ओके? ओके मैम. Okay. Other tips, what do you think? Yeah, so that by the weekend you can start. Okay. तुम्हाला आतापर्यंत मी जे जे काही सांगितलंय, कुणाच्या डोक्यात काही रिसर्चचा विषय किंवा असं काही आलंय का की ह्याच्यावर करता येईल का, करावा का, की त्याबद्दल विचारच केला नाही अजून? कारण करायला घ्या. मी तुम्हाला म्हटलं एक एक विषय सुचायला 1, 2, 3 तास असं वगैरे लागू शकतात सहज, त्याच्यापेक्षाही जास्त. ओके, देन स्टार्ट थिंकिंग अबाउट इट. मग आपण उद्याचं लेक्चर हे प्लीज सगळ्या तुमचे जे मित्र नॉर्मल अटेंड करत नसतील तुम्ही टाकू शकता. ओके, चॅट बॉक्समध्ये तुमचे नंबर आणि हे तुमचे जे मित्र अटेंड करत नसतील मित्रमैत्रिणी त्यांना सांगा की उद्याला या प्रोजेक्ट विषयी उद्याला मी फायनली सगळी सूचना तुम्हाला देऊन टाकणार आहे. ओके, उद्याच्या लेक्चरमध्ये. सो तुम्हाला मला सगळ्या प्रकारे काही ज्या शंका असतील त्या उद्याला आपण क्लिअर करणार आहोत. इज इट गुड? ओके मॅम. सगळ्यांना समजतंय मी काय सांगते ते? ओके. Yes, ma'am. सो तुमच्या काही शंका नाहीयेत असं मी समजते, आणि म्हणूनच ऍक्च्युली मी तुम्हाला काही लिस्ट टाकली होती सायन्सच्या ग्रुपवरती की काही मुलांनी वेगळ्या नंबरने व्हॉट्सअप जॉईन केलंय, तर मला माहित नाही तुमच्यातली सगळी मुलं जॉईन झालीत की नाही. ओके, सो दॅट मी काय केलं, जे नंबर वेगळे आहेत ते तुमच्या ग्रुपवर अपलोड केले आणि नावांसकट, नंबर नाही नावं, आणि मला त्यांना कॉन्टॅक्ट करायला सांगितलंय. ओके, सो जर तुम्ही ऑलरेडी कॉन्टॅक्ट म्हणजे तुम्ही त्या ग्रुपमध्ये असाल, मला मेसेज करून तेवढं कळवलं तरी चालेल. आणि जर समजा त्या लिस्टमध्ये सायन्ससाठी सांगते स्पेसिफिकली तुमचे मित्र मैत्रीण कुणी असतील तर प्लीज त्यांना सांगा, आणि ते आपल्या ग्रुपवर नसतील तर प्लीज त्यांना सांगा की जॉईन द ग्रुप, जॉईन द ऍक्टिव्हिटीज. अदरवाईज त्यांच्या इंटरनल मार्क्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके, तुम्ही करणार सायन्सची मुलं त्याच्यासाठी मला मदत, कारण मी तुम्हाला बघितलं नाहीये ना, सो मला माहितीच नाहीये तुमच्यापैकी कोण आहे, बरोबर आहे ना? आज मी काल मी केमिस्ट्री बॉटनी वाली कॉम्बिनेशनची लिस्ट पाठवली होती. आज मी इतरही पाठवण्याचा प्रयत्न करेन. ओके, सो विल सी यू सून इन अ वे. चलो देन, मग मी आता थांबवते. मी तुम्हाला 10 मिनिटात थांबवायचं म्हटलं होतं, फक्त काही जण अजून नंबर टाकतायत तेवढ्यासाठी आपण थांबूया. अदरवाईज वी आर गुड टू गो. माझ्याकडून सगळं सांगून झालंय तुम्हाला.
ओके दे, यू कॅन जस्ट लीव्ह मीटिंग. मी फक्त कोण टाकतंय त्यांच्यासाठी थांबले.